नमस्कार, मी ऋतिकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक. वातावरणामध्ये होणारे बदल, प्रदूषण आणि बांधकामच्या नियमाच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणामुळे सरत्या वर्षात मुंबई साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. मुंबई आणि आसपासच्या शहरात डेंग्यू, हिवताप, डोळे येणे, गोवर, गाळगुंडे यांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेतली डॉक्टर निमेश जुवेकर यांच्याकडून. पाहूयात ते नेमकं काय म्हणत आहेत. गेल्या एका महिन्यात आम्ही हे पाहिलेलं आहे की आमच्याकडे गालगुंड म्हणजे इंग्लिशमध्ये आम्ही त्यांना मम्स म्हणतो, ह्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे. बरेचसे रुग्ण ज्यांना गालगुंड लहानपणी झाले असले किंवा काही रुग्णांनी ज्यांनी वॅक्सिन घेतलं असलं त्यांनाही हे मम्सचा आजार व्हायला लागलेला आहे. आता हा आजार झाल्यानंतर या वेळेला जे वेगळं दिसून येतंय, एक म्हणजे पेशंटची संख्या बऱ्याच जास्त प्रमाणात पेशंट येत आहेत. म्हणजे आमच्याकडे रोज तरी 8 ते 10 पेशंट या गालगुंड्याचा आजार घेऊन येत आहेत. बरेचशा पेशंटना हा आजार झाल्यानंतर ते कानाच्या डॉक्टरकडे ऐकायला कमी येत आहे म्हणून ते येतात. तर मम्स जे व्हायरस असतं ते बऱ्याच वेळेला तुमच्या कानाच्या ऐकण्याच्या नसीवरती जाऊन ते नसीचं वीक करतं आणि पेशंटला ऐकायला कमी येतं. याचबरोबर बरेच कारणं असू शकतात हे व्हायरस या क्षणी या वेळेला वाढण्याचं. पण 2 कारणं जी आम्हाला वाटतात, एक तर पहिलं व्हायरसचं म्युटेशन असतं. म्हणून व्हायरस म्युटेशन असल्यामुळे तुमच्या आधीचे वॅक्सिन म्हणा किंवा तुमचं आधी गालगुंड झालं असलं तर ते पेशंटला झालं असून सुद्धा परत होण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे आपल्याकडे जे प्रदूषण वाढलेलं आहे, आपल्याकडे पोल्युशन वाढलेलं आहे, याच्यामुळे जनरली सगळे व्हायरस, सगळे इन्फेक्शन हे बरेच वाढलेले आहेत. म्हणून ह्या 2 गोष्टींचं आम्हाला मेन काळजी वाटते की पुढे ह्याची काळजी घेतली नाही तर हे आपण पुढे अजून त्रासदायक होऊ शकतं. कारण ज्या पेशंटना हा ऐकण्याचा त्रास होतो तो आपल्याकडे लगेच ट्रीटमेंट केली नाही तर तो परमनंट होऊ शकतो. ते ठीक करण्यासाठी आम्हाला कानातनं किंवा नसीतनं इंजेक्शन द्यायला लागतात, पण ते देऊन सुद्धा सगळेच पेशंट ठीक होतात अशी काही खात्री नसते. आम्ही शक्यतो पेशंटना आता सध्या हे सांगतो की समजा तुम्ही कुठल्याही प्रदूषणाच्या ठिकाणी जात असलात तर तुम्ही मास्क घालावे. खूप जास्त प्रदूषणाची जागा असली ती जरा तुम्ही अवॉइड करावी. मास्क 3M मास्क किंवा जसं कोविडच्या वेळेला आपण काळजी घेत होतो तशी आपण काळजी घेऊ शकतो. ते मास्क आपण घेतलेले म्हणजे आपण प्रदूषण बऱ्याच प्रमाणात आपण टाळू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रदूषण करू नका. म्हणजे आपल्याकडे आधीच कन्स्ट्रक्शन वगैरे बरंचसं काम चाललेलं आहे, बरंचसं प्रदूषण आपल्याकडे, पण ते डेव्हलपमेंटसाठी गरज आहे. म्हणून बाकी तुम्ही कचरा जाळणं किंवा असं काही प्रदूषण असं ते कमीत कमी केलेलं सगळ्यांसाठी चांगलं आहे.